नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे चांदेकरांच्या घरी कोजागिरी सेलिब्रेट करायचं सुरू आहे. मग या कोजागिरीसाठी दूध बनवलेलं असतं आणि मग आबांनी सांगितलेलं आहे की या दुधाच्या भांड्यामध्ये जेव्हा कोजागिरीचा चंद्र वरती आलेला असतो त्याच वेळी जोडप्यांनी आपले आपले चेहरे त्याच्यामध्ये बघायचे असतात. म्हणजेच नवरा बायकोने एकमेकांचा चेहरा त्या दुधामध्ये बघायचा आहे जेव्हा चंद्र डोक्यावरती म्हणजे आलेला असतो आणि चंद्र त्या दुधात पाहायचा आणि त्यानंतर आपल्या जोडीदाराचा चेहरा त्याच्यामध्ये पाहायचा आहे. हे सगळं ठरलेलं असतं. पण आता या सगळ्या गोष्टीमध्ये विघ्न आणायचं काम रोहिणी आणि नैना या दोघींनी हाती घेतलेलं असतं. कारण त्यांना चांदेकरांच्या घरी घडलेली कोणतीच गोष्ट आवडत नसते. त्यांना फक्त एवढंच वाटत असतं की जे काय होतंय ना ते होऊ द्यायचं, आपण फक्त त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचं. पण यावेळेस त्यांनी मात्र दुधामध्ये लिंबू पिळण्याचं काम केलेलं आहे. मग जेव्हा दूध बाहेर आणून ठेवलं जातं नेमकं त्याच वेळेस त्या दुधामध्ये लिंबू पिळण्याचं काम या करत आहेत. तर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र रोहिणी त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते जाणून बुजून करत असते. कारण तिने ठरवलेलं असतं एकदा का त्या दुधामध्ये लिंबू पिळलं, दूध नासलं की मी सगळ्यांना सांगणार की आता अपशकुन झालेला आहे आणि अपशकुन झालाय त्यामुळे हे सगळं होतंय असा तिचा प्लॅन ठरलेला असतो. तर त्या पद्धतीनेच तिने नैनाला तिथे कामाला लावलेलं असतं. नैना नेमकं त्या दुधामध्ये लिंबू पिळते आणि त्याचवेळी हे सगळं जेव्हा आहे ते आबांच्या समोर आणताना मात्र आबा अपशकुन झालाय, आता काय करायचं, हा सगळा त्या शापाचा तर परिणाम नाही ना, अशा पद्धतीने तिचं कांगावा करणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर ओरडून दंगा करायला सुरुवात करते की हे सगळं त्या शापामुळं होतंय, या सगळ्याला शाप जबाबदार आहे, अशा पद्धतीने ती बोलत असते. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, कला अद्वैत हे सगळं कसं उधळून लावणार, कला त्या दुधाच्या पातेल्यात पडलेला लिंबाचा बी सर्वांच्या समोर कसा आणणार, हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. कला इकडे रडत असते. कला म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, कारण मला कळतच नाही आहे की घरातल्या सगळ्यांना माझ्यापासून गोष्टी लपवा वाटतात. कोणालाच वाटत नाही की मला सगळं सांगितलं पाहिजे. एवढी मोठी गोष्ट होती आणि तरीही ती माझ्यापासून लपवली गेलेली आहे. मला का सांगितलं नाही आहे, असं म्हणत कला बोलत असते. कलाचं एकच म्हणणं असतं की का माझ्यापासून लपवलं, आणि ती रडत असते. तेव्हा मात्र रोहिणी आणि नैनाला खूप आनंद झालेला असतो. म्हणजे कला आणि अद्वैत यांच्यामध्ये जोरदार भांडण होणार असं त्यांना वाटत असतं आणि कला रागाने तिथून निघूनही गेलेली असते. तेव्हा मात्र इकडे सरोज आबा या दोघांनाही काळजी वाटायला लागलेली आहे. कलापासून गोष्ट लपवली आहे, या गोष्टीचा त्रास कलाला होत असतो. कलाला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही यांनी माझ्यापासून लपवायला नको होतं, माझ्यापासून का लपवलंय, का असं केलं, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आबा त्याचबरोबर घरातले सगळेजण काळजी करत आहेत. तर नैना आणि रोहिणी या दोघींचा एक प्लॅन ठरलेला आहे आणि त्यांच्या दोघींचं ठरलेलं आहे की काहीही झालं तरीही आत्ता या सगळ्यांच्या समोर आपण काहीच करायचं नाही. फक्त या कला आणि अद्वैतमध्ये कशी ठिणगी पडलेली आहे ना त्याची मजा घ्यायची. आणि जर पडली नसेल तर अजून भांडणं होण्यासाठी काय करता येईल या गोष्टींचा विचार त्या दोघीही करत असतात. आणि मग त्या म्हणत असतात की चल आता बघूया काय झालंय. आता तर मजा येणारच आहे, कारण कलाला अजिबात आवडत नाही तिच्यापासून गोष्टी लपवलेल्या. तेव्हा नैना म्हणते चला मग. आणि मग दोघीही कला आणि अद्वैतच्या बेडरूमकडे वळतात. का तर तिथे जाऊन त्यांना कान लावून ऐकायचं असतं की यांच्या दोघांमध्ये काय बोलणं चाललेलं आहे. कारण कला रागाने निघून गेलेली असते. आता त्या दोघांमधली भांडणं मिटवण्याचा प्रयत्न नाही करायचा तर त्यामध्ये आगीत तेल ओतायचं काम करण्यासाठी ह्या दोघीजणी तिथं निघालेल्या असतात. तर जेव्हा अद्वैत रूममध्ये आलेला असतो, कलाची चिडचिड सुरू असते. अद्वैतला ती म्हणत असते की का चांदेकर एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली, मला ना या घरातल्या परकं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे मी असले काय नसले काय कोणाला काहीच फरक पडत नाही, कारण जे काय घरात घडतंय ते माझ्यापासून लपवलं जातं, मला कोणतीच गोष्ट सांगितली जात नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे अद्वैत कलाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अद्वैत कलाला सांगत असतो की हे खरे ऐकून घे ना गं जरा, मी तुला काय सांगतोय, मला काय म्हणायचंय ते तरी ऐकून घे.
तू आजारी होती, मग कसं सांगणार होतं तुला सांग बरं? आणि असं नको बोलूस, तू परकी आहे घरातली किंवा तुला तुझ्याबद्दल कोणाला काही वाटत नाही आहे, असं काही नाही आहे खरे. तू चुकीच्या पद्धतीनं अर्थ काढत आहे. असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे आणि नेमकं त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि घडतं असं की कलाला तो समजून सांगत असतो, कलाला म्हणत असतो की खरे ऐकून घ्या दे तू ना असं गोंधळ नको करूस, तुला माहिती आहे ना कसं आहे ते, असं म्हणत त्यांचं बोलणं चाललेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे घडतं असं की कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांशी बोलत आहेत, एकमेकांशी बोलून परिस्थिती सांभाळण्याचा, परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु इकडे जेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की खरे एकाच गोष्टीसाठी मी तुला सांगितलं नाही, कारण मला आपला संसार जो आहे त्याच्यावरती कोणतंही संकट येऊ द्यायचं नव्हतं. मला काळजी वाटत होती आपल्या संसाराच्या बाबतीत काहीही होऊ नये, आपला संसार मोडू नये, आपलं नातं तुटू नये, या गोष्टीसाठी मी सांगितलेलं नाही, असं म्हणत कलाच्या अद्वैतच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. अद्वैतला वाईट वाटत असतं की असं व्हायला नको होतं आणि आत्ताही खरे रागावलेली आहे, तिची समजूत घातली पाहिजे, तिचा राग मान्य आहे, कारण घरातली गोष्ट तिच्यापासून एवढी मोठी लपवून ठेवली. त्या दिवशी काजल सोहमच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं होतं आणि आत्तासुद्धा तेच झालेलं आहे, म्हणून खरेला राग आलाय. ही गोष्ट अद्वैतच्या लक्षात आलेली असते आणि म्हणून तर अद्वैत तिला समजून सांगत असतो. परंतु या सगळ्याचा परिणाम असा होतो की रोहिणी आणि नैना यांचा डाव आहे तो उलटला जातो. त्यांना असं वाटायचं की आपल्या मनाप्रमाणे घडलं पाहिजे, या दोघांमध्ये चांगली कडाक्याची भांडणं झाली पाहिजेत, असं त्यांना वाटत होतं. पण इथे तर आता सगळं उलटंच घडलेलं असतं आणि त्यांचा डाव फेल गेलेला असतो. तेव्हा अद्वैत तिला समजावू लागतो की खरे असं नाही आहे गं, आपला संसार माझ्यासाठी महत्त्वाचा होता, आपलं नातं महत्त्वाचं होतं. आपल्या दोघांच्या नात्यावरती जर कुठलं संकट आलं तर मी ते सहन नाही करू शकणार, मी ही गोष्टच सहन नाही करू शकणार की तू माझ्यापासून दूर जाते, असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा कलासुद्धा अद्वैतच्या जवळ येते आणि अद्वैतच्या गालावरून हात फिरवते आणि त्याला सांगू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव, कोणताही शाप आला आणि काहीही झालं तरीही आपल्या दोघांना तो वेगळं करू शकणार नाही. आपल्या दोघांची प्रेमाची ताकद जी आहे ती एकमेकांपासून कधीच वेगळं होणार नाही, असं म्हणत कलासुद्धा अद्वैतशी बोलत असते. तेव्हा अद्वैतने तिच्या पोटाला घट्ट मिठी मारलेली आहे. दोघंही भावूक झालेले आहेत, कारण त्या दोघांनाही माहिती आहे की हा सगळा गोंधळ काय झालेला आहे, आता काय करायचं आहे हे सगळं शोधायचं आहे. पण रोहिणी आणि नैना दोघीजणी मात्र पाहतच राहतात, कारण त्यांना तर मजा बघायची होती, तमाशा बघायचा होता, म्हणून त्या दोघीजणी तिथं आलेल्या होत्या आणि ऐन वेळी हे सगळं घडलेलं असतं. त्यामुळं त्यांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. त्यांना असं वाटत असतं की चला आता हे सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल, म्हणून तर त्या मजा बघायला आलेल्या. इथं तर कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांबरोबर एकत्र आलेले आहेत, त्यामुळं त्या दोघींनाही मोठा धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत कलाला म्हणतो की खरे मला ना तू वचन दे, मगाशी जे बोललीस ना तसं पुन्हा बोलणार नाही, काहीही झालं तरीही तू पुन्हा त्या पद्धतीने बोलणार नाही किंवा तुझी कोणाला गरज नाही आहे, तू असली काय नसली काय कोणाला फरक पडत नाही, ह्या गोष्टी पुन्हा बोलायच्या नाहीत, असं अद्वैत तिला सांगत असतो आणि तिच्याकडून वचन घेतो. तेव्हा कलाने सुद्धा अद्वैतला वचन दिलेलं आहे की नाही, मी पुन्हा असं काही बोलणार नाही, असं वचन कला अद्वैतला देते. आता मात्र रोहिणी आणि नैना पाहतच राहतात. त्या म्हणत असतात की हे सगळं काय झालंय, आपल्याला तर वाटलं होतं वेगळं काहीतरी घडेल, पण इथं तर वेगळंच झालेलं आहे. आता आपल्याला काहीही करून हा सगळा जो प्लॅन आहे तो पाहावा लागणार आहे, आता नीट विचार करावा लागणार आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तर इकडे कला जी झोपलेली असते तेव्हा मात्र लक्षात येतं कलाच्या की काहीही झालं तरीही आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला विचार करावा लागणार आहेत. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की हा जो शाप आहे याच्यावरती उपाय काढावाच लागणार आहे. कलाच्या डोक्यातून ते विचार जात नसतात, कला तशीच झोपी गेलेली असते. अद्वैत कलाच्या जवळ येतो आणि कलाला समजवू लागतो. कलाला म्हणतो की काय होतंय खरे. अद्वैतही जागा झालेला असतो. तो कलाला विचारतो. कला म्हणते नाही चांदेकर, काही नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की माझ्या लक्षात आले, तू नको विचार करूस, एवढा विचार करू नकोस. तू तुझ्या लक्षात येते का तुझी तब्येत ठीक नाही आहे आणि हे सगळं काय करतेस तू, तुला माहिती आहे ना आता सध्या तुझी तब्येत महत्त्वाची आहे, मग तू असं नको करू, असं म्हणत तो कलाला समजवत असतो.
परंतु कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कलाच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की नाही, आपल्याला या सगळ्या गोष्टीतून चांदेकर मार्ग काढावा लागणार आहे, असं कलाचं सुरू आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आपण काढूया, पण आत्ता तू विचार नको करू, का चालू आहे माझे आबांचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत घरात, आम्ही सगळेजण विचार करतोय, तू टेन्शन नको घेऊस, असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते, पण चांदेकर नक्की काय करायचं आहे, काय डोक्यात आहे तुझ्या? तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल आणि तू झोप बरं, असं म्हणत कलाच्या डोक्यावर हात थापटून तिला डोक्यावर हात फिरवून तिला झोपवत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते, पण चांदेकर या सगळ्या गोष्टीतून मार्ग काय काढायचे, तुझ्या डोक्यात नक्की काय आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर हे सगळं जेव्हा घडत असतं, तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्याच वेळी इकडे कला विचार करत असते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी कला म्हणते की नाही, मला ना वेगळं काहीतरी करायचं आहे आणि हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे कला त्यांचे जे गुरुजी आहेत त्यांना कॉल करते आणि म्हणते की मी गुरुजींशी बोलून घेते, असं म्हणत कलाने गुरुजींना फोन केलेला असतो. आणि कला मात्र गुरुजींना विचारू लागते, पण त्यांना विचारणार कसं, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि कला मात्र गुरुजींना फोन करून म्हणत असते की हे बघा गुरुजी, माझी एक मैत्रीण आहे ना, तिच्या बाबतीत मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मात्र कला त्यांना विचार सांगू लागते की त्यांना ना त्यांच्या घराण्याला असा असा शाप लागलेला आहे. म्हणजे जो घडलेला प्रकार आहे तो सगळा घडलेला प्रकार इकडे कला सांगत असते. आणि त्याच वेळेस जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अद्वैत तिथे येतो. गुरुजींनी सांगितलेलं असतं की सध्या तरी तुम्ही देवाचं नामस्मरण करणं, देवावर विश्वास ठेवणं याच गोष्टी केल्या पाहिजेत आणि जर दुसरं काही असेल तर मात्र विचार करावा लागणार आहे. आणि मला तुझ्या मैत्रिणीला येऊन भेटायला सांग, जेव्हा ती मला येऊन भेटेल तेव्हा लक्षात येईल आणि मी तिला सविस्तरपणे सगळं सांगेल. तेवढ्यात अद्वैत तिथे येतो. अद्वैत म्हणू लागतो, तुला कळत नाही आहे का हे सगळं काय चाललं आहे ते, कारण काहीही झालं तरीही तुझ्या लक्षात येत नाही आहे का, असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो. मी तुला सांगितलं आहे ना या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं, आणि तरीही जर तुला लांब राहायचंच नसेल तर मात्र आम्हालाच या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करावा लागणार आहे, असं तिला सांगत असतो. कला मात्र म्हणत असते, पण चांदेकर असं कसं हातावर हात ठेवून बसायचं सांग बरं मला, असं कला बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की हो, आता हिला वेगळ्या पद्धतीने समजवलं पाहिजे. तेवढ्यातच रजनीचा आवाज येतो. रजनी त्यांना नाश्त्यासाठी बोलवत असते. डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असतात, नाश्त्याची तयारी सुरू झालेली असते. आणि त्याच वेळेस जेव्हा इकडे अद्वैत या सगळ्या गोष्टी पाहत असतो तेव्हा कला म्हणत असते की मला चहा. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, तू चहा घ्यायचा नाहीस, तुला दूध द्यायचं आहे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही संदेकर, मला दूध नको आहे, मला चहाच हवा आहे, असं तिचं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा मात्र इकडे जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हाच कलाची समजूत अद्वैत घालत असतो. तेव्हा रजनीसुद्धा म्हणते हो. मग आबा म्हणत असतात की तुमच्या लक्षात आहे का, आज कोजागिरी आहे आणि आज कोजागिरी असल्यामुळं आपल्या घरी एक छान अशी प्रथा आहे, आपल्याला ती पूर्ण करावी लागणार आहे, असं आबांचं बोलणं चाललेलं असतं. आणि आबा बोलत असतात. नेमकं त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं तिथे सगळेजण असतात आणि मग नवरा बायकोने एकमेकांचा चेहरा दुधामध्ये पाहायचा असतो, असं आबांनी सांगितलेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस तिथे अनामिका नाही आहे म्हणून रजनीचा चेहरा पडलेला असतो. त्याचबरोबर हे बाकीचं जे आहे त्यांचंही जोडपं तिथं नाही आहे. मग राहिलं फक्त कोण, तर कला आणि त्याचबरोबर अद्वैत. ह्या दोघांसाठीच हे सगळं चालणार आहे का, असं बोलणं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता कला म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, कोजागिरी पण आहे तर आपण अनामिकाला बोलवून आणूया का, जर अनामिकाला आणलं तर गोष्टी बऱ्यापैकी व्यवस्थित होतील, असं बोलणं त्याचं चालू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे रोहिणी त्याचबरोबर नैनासुद्धा पाहत आहेत. त्यांना दोघींना खूप राग आलेला आहे. त्यांना ही गोष्ट पटत नाही आहे की माझा मुलगा घरात नाही आहे, माझा नवरा घरात नाही आहे, तर त्याच्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही आहे. अनामिका स्वतःहून घर सोडून गेलेली आहे, पण तिला आणण्यासाठी यांच्या सगळ्यांची धडपड सुरू आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा इकडे आबा म्हणतात की हो. अद्वैतसुद्धा म्हणतो की हो सोहम, आपण दोघं संध्याकाळी जाऊया आणि अनामिकाला घेऊन येऊया. त्याच्यावरती सोहम सांगू लागतो की त्याची काही गरज नाही आहे,
जर तिला यायचं असेल तर ती आली असती, तिला यायचंच नाही आहे ना, म्हणून तर ती आलेली नाही, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण सोहमला समजवत असतात, असं काही नाही आहे. पण सोहम मात्र आता ऐकायला तयार नसतो. सोहम म्हणत असतो की जर तिला गरज असती तर तिनं स्वतःहून आली असती, तिला गरज वाटत नाही आहे, त्यामुळं ती आलेली नाही, त्याबद्दल मला आता काहीच कोणाचंच ऐकून घ्यायचं नाही, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे नैना आणि रोहिणी दोघीही एकत्र जमतात आणि त्या दोघींचंही ठरलेलं असतं की आता पुढे काय करायचं आहे. म्हणून त्या दोघींनी प्लॅन केलेला असतो आणि मग दोघीही म्हणू लागतात की चला कोजागिरी आहे, पण या कोजागिरीला जर अपशकुन झाला तर मात्र मजा येणार आहे आणि तो अपशकुन कसा करायचा या गोष्टीचं प्लॅनिंग त्या दोघींचंही चाललेलं असतं. आणि त्याच वेळी दोघीही त्याच पद्धतीने बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आता संगीता जी आहे तिने पोहे बनवलेले असतात आणि संगीता पोहे बनवत असते. त्याच वेळी संगीता म्हणते की हे बघा कसं आहे, हे पोहे वाढलेले आहेत आणि हे पोहे खायला घ्या, असं म्हणत ती पोहे देत असते. तेव्हा दिनकर म्हणजे कलाचे बाबा तिथं म्हणतात की अगं तू असं काय करते, काजलला बोलवणार आहेस का नाही. आणि त्याच इकडे कलाचं पार्सल आलेलं असतं आणि कला पार्सल घेण्यासाठी बाहेर आलेली असते आणि इकडे घरातले सगळेजण जे आहेत ते थांबलेले असतात आणि कला अचानक बाहेर आलेली आहे. अद्वैतच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि म्हणूनच अद्वैत कलाच्या मागे मागे आलेला असतो. कलाने आता नक्की काय मागवलेलं आहे हा प्रश्न अद्वैतला सुद्धा पडलेला असतो आणि म्हणूनच अद्वैत कलाच्या मागे आलेला आहे. जेव्हा कला ते पार्सल उघडून पाहते तेव्हा तिने मागवलेलं जे पुस्तक असतं ते पुस्तक आलेलं असतं आणि म्हणून ती उघडून पाहते. तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि कलाच्या म्हणण्यानुसार तिनं जे मागवलेलं होतं अगदी त्याच पद्धतीने ते पार्सल आलेलं आहे. अद्वैत तिथे येतो आणि विचारू लागतो की खरे काय आहे याच्यामध्ये, तू काय मागवलं होतंस. तेव्हा मात्र ती सांगत नसते, ती पळत असते, ती घेऊन लपवण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत म्हणत असतो की काय लपवतेस तू, मला कळेल का काय चाललं आहे हे सगळं, असं म्हणत त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही चांदेकर, मी नाही दाखवणार तुला मी काय लपवलेलं आहे ते, असं म्हणत तो ती पुस्तक घेऊन ती पळत असते. तेवढ्यातच अद्वैत तिला पकडतो आणि दोघंही अगदी एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. पुन्हा कला अद्वैतला धक्का देते आणि तिथून पळू लागते. अद्वैत तिला पकडतो आणि तिची केसांची बट तिच्या चेहऱ्यावरती आलेली असते. ती केसांची बट जी आहे ती बट बाजूला सरकवतो आणि तिच्याशी बोलायला लागतो आणि त्याने तिच्या हातातनं ते पुस्तकसुद्धा खेचून घेतलेलं असतं आणि त्याच वेळी पुस्तक ते पाहू लागतो. तेव्हा तो म्हणतो की खरे हे सगळं काय चाललं आहे, कळेल का मला, मी तुला किती वेळा सांगितलं आहे या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस, या गोष्टी करू नकोस, पण तुला मात्र ऐकायचंच नाही. तुला हे सगळं तुझ्याच म्हणण्याप्रमाणे करायचं आहे. मी एवढ्या वेळा समजून सांगून पण तू ऐकत नाही आहे, असं म्हणत अद्वैत तिला ओरडायला सुरुवात करतो. आणि त्याच वेळी अद्वैतला ती म्हणत असते की चांदेकर, पण अद्वैत ही ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की बास झालं, कारण आत्तापर्यंत गोष्टी अशाच झालेल्या होत्या आणि तरीही आपण सगळेजण शांतपणे हे सगळं घेतलेलं होतं, असं तो बोलत असतो. आता इकडे रोहिणी आणि नैना या दोघींनी प्लॅन केलेला असतो कोजागिरीचं जे दूध आहे तेच जर नासलं तर मोठा अपशकुन झाला म्हणून गोंधळ करायचा आणि सगळ्यांना असं दाखवायचं की हा अपशकुन झालेला आहे आणि हे सगळं त्या शापामुळे झालेलं आहे. नेमकं कला आणि अद्वैत दोघंही जेव्हा ते दूध आहे त्या दुधाच्या भांड्यात त्यांचा चेहरा पाहणार असतात त्यावेळेस हा अपशकुन घडवून आणायचा असा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. तर इकडे रोहिणीने आणि सांगितल्याप्रमाणे नैनाने दुधाचं भांडं बाहेर आणलं की त्याच्यामध्ये जाऊन गुपचूप लिंबू पिळलेलं असतं. आता सगळेजण बसलेले असतात. आबा म्हणतात घ्या ते दुधाचं भांडं, चला कोजागिरी सेलिब्रेट करायची आहे, असं म्हणत आबांनी दुधाचं भांडं घ्यायला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा दुधाचं भांडं घेतलं जातं आणि नेमकं तेव्हाच तिथे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग तिथे अद्वैत आणि कलाला सांगितलं जातं की तुम्ही दोघेजण जा आणि बघा काय, असं म्हणत अद्वैत आणि कलाला त्या दुधाच्या भांड्यात चेहरा बघायला सांगितलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस ते दूध नासलेलं असतं. कला त्या भांड्यावरचं झाकण उघडते आणि म्हणू लागते की ते दूध नासले. तेव्हा रोहिणी गोंधळ घालू लागते की अहो डॅड, हे सगळं त्या शापामुळे तर झालं नसेल ना, असं म्हणत रोहिणीचा गोंधळ सुरू झालेला असतो आणि घरातले सगळेजण विचारात पडलेले असतात. म्हणजे अगदी ठरवून केल्याप्रमाणे हा प्लॅन त्यांनी दोघींनी केलेला असतो आणि कांगावा मात्र सुरू केलेला असतो.
तर हे सगळं अशा पद्धतीने सुरू असतं. पण नक्कीच कला त्या दुधामध्ये असलेलं लिंबाचा बी सगळ्यांच्या समोर दाखवून नक्कीच त्या रोहिणीचा डाव उधळून लावणार. हे सगळं ज्या पद्धतीने घडणार आहे ते मात्र पाहण्यासारखं असणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.